नमस्कार, मी दादासाहेब चोरमले. आज आपण एक श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरती व्हिडिओ तयार करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज एक स्टेटस ठेवलेला आहे. आणि या स्टेटसमध्ये त्यांनी फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, कामगारांना एक आवाहन केलेलं आहे की त्यांनी उद्या अनंत मंगल कार्यालय येथे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सभा बोलवलेली आहे. आणि या सभेला तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं त्यांनी त्यांच्या स्टेटसद्वारे जनतेला आवाहन केलेलं आहे. या स्टेटसमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की या स्टेटसमध्ये त्यांनी डायरेक्ट विरोधकांच्यावरती सरळ सरळ आरोप केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय की विरोधकांचा सत्तेच्या माध्यमातून श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पडण्याचा जो कुटील डाव आहे, तो कुटील डाव आपल्याला हाणून पडायचा आहे. आणि या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा करण्यासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि ज्यांचं खरोखर श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरती ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास आहे, त्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उद्याच्या सभेला जी अनंत मंगल कार्यालयामध्ये होते त्या सभेला हजर राहावं असं एक आवाहन केलेलं आहे. आणि पुढे त्यांनी पुन्हा असं सांगितलेलं आहे की आता भविष्यामध्ये तुम्हाला आजपर्यंत आपल्याला सहजासहजी अनेक गोष्टी मिळाल्या. गेली 30 वर्षे आपण सत्तेच्या माध्यमामधून काम करत असताना तुम्ही सर्वजण सत्तेमध्ये होता आणि त्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास झालेला नाही. आणि आता मात्र सत्ता आपल्याकडे नसल्यामुळं तुम्हाला कार्यकर्त्यांना, राजगटाला मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये संघर्ष करावा लागणार आहे. आणि तो संघर्ष करण्याची ज्याची हिंमत आहे त्या कार्यकर्त्यांनी आता पुढे येण्याचं आवाहनही महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे. रामराजे म्हणतात की हा कारखाना गेली अनेक वर्ष आमच्या हातामध्ये आहे. आम्ही हा कारखाना यशस्वीपणे चालवला. तो कारखाना यशस्वीपणे केवळ चालवलाच नाही तर सर्व कामगारांचे पगार वेळेवरती केले. शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP नुसार दर दिला. वेळ पडली तर FRP पेक्षा जादा 5-50 रुपये दिले. आणि एक श्रीराम सहकारी साखर कारखाना काही वर्षापूर्वी बंद पडत होता. तो बंद पडणारा कारखाना आम्ही मोठ्या धाडसानं सुरू केला आणि तो कारखाना यशस्वीपणे चालवूनही दाखवला. आज मात्र या कारखान्याची परिस्थिती वेगळी आहे आणि अशा वेगळ्या परिस्थितीमध्ये विरोधक या कारखान्यावरती सूड उगवण्याचा प्रयत्न करताना दिसते असंही श्रीमंत रामराजे साहेब यांचं म्हणणं आहे. रामराजे पुढे म्हणतात की साखरवाडीचा कारखाना सुद्धा बंद पडलेला होता. तो सुद्धा कारखाना आम्ही यशस्वीपणे सुरू केला. त्या कारखान्याची गाळप क्षमता वाढवली, श्रीरामची गाळप क्षमता वाढवली, शेतकऱ्यांना हमी भाव दिला. त्याचबरोबर त्या कारखान्यामध्ये असणाऱ्या कामगारांना आम्ही चांगला ऊसाला दर दिला. बाजारपेठ त्यामुळे फलटणची आणि साखरवाडीची बाजारपेठ फुलली. हे सर्व आम्ही एक आमच्यावरती जनतेने जे केलेले अनंत उपकार होते आणि आमच्या हातामध्ये गेली 30 वर्षे जी निर्विवाद सत्ता या जनतेने सोपवली, त्या सत्तेचा उतराई होण्यासाठी आम्ही सगळी कामं केली. याचा अर्थ आम्ही काय जनतेवरती उपकार केला असं म्हणणार नाही. मात्र आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे आणि त्यामुळे आजच्या परिस्थितीला जर खऱ्या अर्थाने जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना, माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागेल. आणि संघर्ष केला तरच आपण राजकारणामध्ये भक्कमरित्या पाय ठेवून उभा राहू शकतो असंही मत श्रीमंत रामराजे यांचं येताना दिसत आहे. अनंत मंगल कार्यालयामध्ये जी मीटिंग आयोजित केलेली आहे त्या मीटिंगला मात्र सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असंही आवाहन श्रीमंत रामराजे यांनी पुन्हा पुन्हा केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तुर्तास याच ठिकाणी थांबूया. नमस्कार, धन्यवाद.